सबस्क्राईब करा, शेअर करा. मुक्ता गेली न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजेच देसाई ग्रुपचा महेंद्र रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट. साताऱ्यात राष्ट्रीय उत्सवाला सुरुवात. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे, तुम्ही देखील बजावला का? संध्याकाळी 6 पर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावा. दिनांक 11 एप्रिल रोजी पहिला टप्पा तर 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यावर आज दिनांक 23 रोजी तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू झाले आहे. जिल्ह्यात भाजप शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील तर राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यात चुरशीची लढत होत आहे. सातारा शहरात उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आपली पत्नी दमयंती राजे भोसले व मातोश्री राजमाता कल्पना राजे भोसले यांच्यासह मतदान केले. सातारा शहरात मतदान शांततेत सुरू असून गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. दिव्यांगांसाठी मतदानाला व्हीलचेअरची सोय करण्यात आली आहे. दिव्यांगांना मतदानासाठी व्हीलचेअरची सोय करण्यात आली आहे. तसेच सातारा शहराचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी पत्नी श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले व कन्या रुणालिनी राजे भोसले यांच्यासह मतदान केले. एक तर म्हणजे मतदान लोकांनी केलं पाहिजे, तो त्यांचा घटनेने दिलेला अधिकार आहे. लोकशाहीतले तर राजे आहेत. लोकशाहीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे मतदार असतो आणि आमच्यासारखे जे लोकप्रतिनिधी जे इच्छुक असतात त्यांना निवडून देण्याचं काम लोकप्रतिनिधी करत आपलं मतदार म्हणजे लोकशाहीतले राजे करत असतात. आणि मग समजा वोटिंगच्या दिवशी आउटिंगला जर लोक गेले तर त्याचा संपूर्ण परिणाम केवळ म्हणजे ठीक आहे वोटिंग कमी होईल जास्त होईल तो भाग सोडून द्या, पण कुठेतरी ह्या लोकांनी विचार केला पाहिजे की संपूर्ण आपल्या कुटुंबाचं काय. कारण की एखादा चुकीचा आपण जर ज्यावेळेस उमेदवार निवडून जातो आणि त्यावेळेस मग आपण विचार करतो अरे बापरे आपण जर समजा मतदान केलं असतं बरं झालं असतं. आणि मग एकदा वेळ तुम्हाला माहिती आहे कसं आहे, एकदा वेळ गेली की ती किती जीवाचा आट्टापिट्टा किती काय जरी उधळ आपट केली तरी ती वेळ परत येत नाही. आणि मग फक्त पश्चातापशिवाय काय करता येत नाही. असंच काय या 5 वर्षापूर्वी झालं, लोकांनी मतदान केलं आणि पश्चातापाची वेळ आली. आज तो पश्चाताप बाजूला सारून लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य दिसलं पाहिजे आणि याकरता ही संपूर्ण अन्यायकारक जी हुकुमशाही आहे तिला उधळून देऊन लोकशाही पुन्हा प्रस्थापित करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य असं मी समजतो. देशात बदलाचे वारे तुम्हाला दिसत आहेत? देशात बदलाचे वारे दिसत आहेत तुम्हाला यावेळी? निश्चित बदलाचे वारे. मागच्या वेळेस आता तुम्हाला खरं सांगू का, यांनी एवढे खोटे आश्वासन दिले की एवढे म्हणजे काय त्याला म्हणजे सीमाच नाही. म्हणजे ऑस्कर अवॉर्ड जर कोणाला दिला असेल अभिनयाचा तर ह्यांना दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही लोकांचे स्वप्न त्यांना दाखवली आणि ते स्वप्न तुम्ही त्यांच्याकडनं हिसकावून दिली. आज सगळी जवळपास सगळी वेगवेगळ्या क्षेत्रात निरनिराळ्या क्षेत्रातले जे लोक आहेत उद्योजक असतील त्यांच्यावर अवलंबून कामगार असतील, कन्स्ट्रक्शन असं एक इंडस्ट्री असेल त्याच्यावर अवलंबून अलाइड इंडस्ट्रीज त्याच्यावर अवलंबून हे कन्स्ट्रक्शन वर्कर्स असतील गवंडी म्हणा किंवा जे बाकीची वाळू येते मिठं पुरवणारी ही संख्या सगळ्यांची आज उपासमारीची वेळ आली. नोटाबंदी लागू केली. ज्या नोटा म्हणजे आता काय कसं केली मला माहीत नाही, पण जे काय असेल ते त्यांना बरं वाटलं म्हणण्यापेक्षा त्यांनी एक रुपयांनी कोणाचं न ऐकता जे केलं आणि GST लागू केली, रेरा लागू केलं, त्यानंतर अजून काय लागू केलं काय नाही, पण निश्चितपणे एक केलं हे मानलं पाहिजे. खरं म्हणजे त्यांना या लोकांना एवढं मानलं पाहिजे ना की हॅट्स ऑफ. काय हे बाकी सगळं मी सांगतो नोटाबंदी हे सगळं छाटछूट आहे, पण ह्यांनी आज लोकांची मानसिकता एवढी बदलून टाकली की लोकांना असं वाटायला लागलं की दररोज मरण्यापेक्षा एकदाशी जीव दिलेला परवडला आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या आत्महत्या झाल्या. एवढा पाप कुठल्या त्यांनी दोन करणार आहे.
या लोकशाहीमध्ये जे काही सभागृह आहेत, मग विधानसभा असू दे, विधान परिषद असू दे, त्यानंतर विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, हे कशाला ठेवले? पाडून टाका नाही सगळे. कारण की लोकशाही तुम्हाला चर्चाच करायची नसेल तर ही सभागृहाचा उपयोग काय? आणि मग झोपेतनं उठल्यासारखं पेंगत म्हणायचं की चला ते हे लागू करो, हे लागू करो. हे जर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची जी त्यांनी जो साचा जे काय म्हणाल त्यावेळेस लोकशाहीमध्ये ते घालून दिला, राष्ट्रप्रधान मंडळ कशाला स्थापन केलं, ते सुद्धा असं करू शकले असते ना. पण मी बोलतोय ही योग्य का अयोग्य तर तिला चर्चा झाल्याशिवाय कळणार तरी कसं? हे मला नाही, सगळ्यांनाच लागू होतं. आणि ह्यांनी स्वतःच्या बलबुद्धीवरती संपूर्ण डिसिजन एवढे मोठे घेतले की त्याचा आर्थिक संपूर्ण व्यवस्थेतील काय परिणाम होणार याचा एवढा सुद्धा विचार केला नाही. या तुम्हाला निर्णय काय घ्यायचे ते घ्या, त्याबद्दल काय नाही. मेजॉरिटी आहे ना ती सुद्धा तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर मिळेल नाही की लोकांनी तुम्ही भीक मागितली त्यावेळी लोकांनी तुम्हाला दिली आणि ते सुद्धा तुम्ही त्यांना दाखवली दिशा एक आणि नेलं दुसऱ्या दिशा, दाखवली प्रगती दिशा आणि अधोगतीच्या दिशेला नेऊन पोहोचले. आज ही अवस्था आहे देशाची. जॉईनिंग मी